जो चले थे बंद करने तवायफों के कोठे, चंद सिक्कों की खनक सुनकर खुद मुजरा कर बैठे. हा शेर मला आठवण्यामागचं कारण म्हणजे राघव चड्डांनी आम आदमी पक्षाला सोडून भाजपमध्ये केलेला प्रवेश. म्हणजे जो व्यक्ती भ्रष्टाचार निर्मूलनासाठी राजकारणात आला असं सांगत होता, त्याच व्यक्तीनं भाजपासोबत हातमिळवणी केली आणि भाजपामध्ये प्रवेश केला. आता राघव चड्डांनी भाजपमध्ये प्रवेश का केला हे मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्यासोबतच भाजपनं आम आदमी पक्षाचे 7 खासदार फोडून पंजाब निवडणुकीच्या तोंडावर आम आदमी पक्षाला मोठा धक्का दिलाय. आता हा राजकीय धक्का जरी बाजूला ठेवला तरीही आणखी एक मुद्दा भाजपनं यामधून साधलाय आणि तो मुद्दा या राजकीय फायद्यापेक्षा सुद्धा अधिक पटीनं मोठा आहे असं मला वाटतं. आता तो मुद्दा नेमका काय आहे तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे, किंवा आजच्या व्हिडिओची सेंटर आयडिया किंवा मुख्य मुद्दा हा तो मुद्दाच असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर राघव चड्डांनी आम आदमी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा जो निर्णय घेतला तो निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आम आदमी पक्षाचा चर्चित चेहरा आणि राज्यसभेचे खासदार असलेल्या राघव चड्डांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्यासोबत इतर 7 खासदारांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला. आता हे 7ही खासदार पंजाबमधून राज्यसभेवर गेलेले होते. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये म्हणजे पंजाबच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला या खासदारांचा फायदा होईल हे स्पष्टच आहे. आता आम आदमी पक्षाच्या सर्कलमधून किंवा मीडियाच्या सर्कलमधून अशी माहिती कायम बाहेर येत होती की 2024 साली ज्यावेळी अरविंद केजरीवाल असतील, मनीष सिसोदिया असतील, सत्येंद्र जैन असतील या लोकांना दारू घोटाळ्यामध्ये अटक झाली किंवा ईडीची त्यांच्यावर केस झाली, त्यावेळी राघव चड्डांचं सुद्धा नाव या केसमध्ये होतं. पण राघव चड्डांनी मी माझी राज्यसभेची खासदारकी संपत आली की भाजपमध्ये प्रवेश करतो आणि त्या बदल्यात तुम्ही मला अटक करू नका असं सांगितलं आणि ही डील फायनल झाली. आणि ही डील फायनल झाल्यानंतर अमित शहानी किंवा भाजपनं त्यांना धक्का लावला नाही किंवा त्यांना जेलमध्ये टाकलं नाही. एवढंच नाही तर राघव चड्डांना पुढे करून आम आदमी पक्षाचे अनेक नेते कसे गळाला लागतील असा प्रयत्न भाजपनं करायला सुरुवात केली. म्हणजे एक प्रकारे राघव चड्डांना आम आदमी पक्षाचे एकनाथ शिंदे करण्याचा डाव भाजपनं आखला होता असंच दिसतंय. पण अरविंद केजरीवाल जेलमधनं बाहेर आले आणि त्यांना या सगळ्या प्लॅनिंगचा सुगावा लागला आणि त्यांनी तेव्हापासूनच राघव चड्डांना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतून दूर केलं होतं. त्यांचं राज्यसभेतलं जे पद होतं ते सुद्धा त्यांनी अशोक मित्तल यांना दिलं. आता ते अशोक मित्तल सुद्धा बाहेर पडलेले आहेत. आता राघव चड्डा असतील, अशोक मित्तल असतील, राजेंद्र गुप्ता असतील, स्वाती मालीवाल असतील किंवा संदीप पाठक असतील, या लोकांना फोडून भाजपनं नेमकं काय साधण्याचा प्रयत्न केला आणि या लोकांना फोडल्यानंतर पंजाबच्या राजकारणामध्ये काय बदल होऊ शकतात किंवा भाजपला या लोकांना फोडून पंजाबच्या राजकारणामध्ये नेमकं काय मिळवायचंय हे मी तुम्हाला आधी सांगतो आणि त्यानंतर जो मुख्य मुद्दा मी तुम्हाला सांगत होतो तो मुख्य मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे. तर भाजपची पंजाबमध्ये स्वतःची म्हणून अशी काही मोठी ताकद नाहीये. तो नेहमीच शिरोमणी अकाली दलाचा एक पार्टनर म्हणून पंजाबमध्ये उभा राहिलाय आणि शिरोमणी अकाली दल कायम सत्तेत राहिलं आणि त्या सत्तेचा काही प्रमाणात वाटा हा भाजपला मिळत आला. पण भाजपचं जे संघटन आहे किंवा स्वबळावर निवडणूक लढवण्याची जी ताकद आहे ती पंजाबमध्ये कधी डेव्हलप झाली नाही किंवा तसे नेते किंवा ज्यांना चेहरा म्हणून पुढे करता येईल अशी माणसं भाजपला पंजाबमध्ये मिळाली नाहीत आणि त्यामुळं भाजप त्यांच्या स्पेसिफिक पॉकेटच्या पलीकडे वाढवू शकला नाही. हे भाजपचं दुःख आहे. आता भाजपनं गेल्या 5 वर्षामध्ये तसे प्रयत्न केले पण भाजपला त्यामध्ये अपयश आलं. आता आम आदमी पक्ष हा सध्या पंजाबमध्ये सत्तेत आहे. भगवंत मान हे आम आदमी पक्षाचे पंजाबमधले मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी शेतकऱ्यांना वीज मोफत देऊन किंवा दिवसा वीज देऊन किंवा घरगुती लोकांना सुद्धा काही स्पेसिफिक युनिट वीज जी मोफत देऊन किंवा अनेक सुधारणा करून म्हणजे शेतकऱ्यांसाठी असतील, व्यापाऱ्यांसाठी असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या लेवलला असतील, अशा अनेक सुधारणा करून पंजाबमध्ये आपला चांगला जम बसवला आणि यावेळी पुन्हा आम आदमी पक्षाचं सरकार हे पंजाबमध्ये बसेल अशी स्थिती सध्याला तरी निर्माण केलेली आहे.
आता जर भाजपला पंजाबमध्ये शिरकाव करायचा असेल किंवा स्वतःच्या बळावर एक झेप घ्यायची असेल किंवा पंजाबमध्ये आपला मुख्यमंत्री बसवायचा असेल तर एक मोठं काहीतरी ऑपरेशन लोटस करावं लागेल, हे भाजपला माहिती होतं आणि त्यासाठीच भाजपनं हे ऑपरेशन लोटस केलंय असं सांगितलं जात आहे. आता भाजपनं या ऑपरेशन लोटसच्या अंतर्गत राघव चड्डांना फोडलं. म्हणजे राघव चड्डा हा अतिशय प्रॉमिनंट चेहरा आहे किंवा सध्या मिडल क्लास असतील किंवा जेनझी असतील यांच्यामध्ये अतिशय पॉप्युलर झालेला चेहरा आहे. आणि म्हणजे सिव्हिल एव्हिएशनच्या बाबतीत असेल, म्हणजे जे एअरपोर्टवरचं कॅन्टीन असेल किंवा 28 दिवसांचा जो रिचार्जचा पॅकेज तो 30 दिवस करण्याबाबत असेल, अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी सरकारला निर्णय घ्यायला भाग पाडलं किंवा सरकारनं लोकांच्या हिताचे निर्णय घ्यावेत या हेतून प्रश्न मांडलेले आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे मिडल क्लासमध्ये असेल, तरुणांमध्ये असेल किंवा जेनझीज मध्ये असेल, या सगळ्या लोकांमध्ये राघव चड्डा एक ब्ल्यू आईड बॉय म्हणून पुढे आले होते. शिवाय राघव चड्डांनी अभिनेत्री परिणीती चोप्रांसोबत विवाह केला आणि त्यामुळे ज्या लोकांना फॅशन बद्दल किंवा चित्रपटाबद्दल अतिशय प्रेम असतं किंवा जिव्हाळा असतो, अशा लोकांमध्ये सुद्धा राघव चड्डांची चर्चा व्हायला लागली. विशेषतः जेनझी किंवा महिलांमध्ये त्यांची यामुळे चांगली पकड निर्माण झाली किंवा त्यांचा इन्फ्लुएन्स हा वाढला. आता याचाच फायदा भाजपला घ्यायचा होता आणि पंजाब निवडणुकीमध्ये राघव चड्डांसारखा क्लीन चेहरा, शिक्षित चेहरा, म्हणजे राघव चड्डा हे पेशाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा आणि त्यांच्या चेहऱ्याचा, त्यांच्या इमेजचा आपण फायदा करून घेऊ असं भाजपला वाटत होतं. आता यातला दुसरा चेहरा आणि महत्वाचा चेहरा म्हणजे संदीप पाठक. आता संदीप पाठक हे आम आदमी पक्षामध्ये इलेक्शन कॅम्पेन मॅनेजमेंटचं काम पाहत होते. म्हणजे ते राज्यसभेचे खासदार तर होतेच, पण आम आदमी पक्षाचं जे इलेक्शनचं कॅम्पेन असतं, जे भाजपच्या तोडीला तोड असतं, ते इलेक्शनचं कॅम्पेन मॅनेजमेंटचं काम हे संदीप पाठक बघत होते आणि त्यामुळं आम आदमी पक्षामध्ये त्यांचा एक मोठा दबदबा होता आणि आम आदमी पक्ष कशा प्रकारे निवडणुका लढवतो ही गोष्ट संदीप पाठकांना चांगलीच माहिती आहे आणि त्यामुळं संदीप पाठकांना फोडून आम आदमी पक्षाचा स्ट्रॅटेजिस्ट आपण फोडलाय. आम आदमी पक्ष कशा प्रकारे निवडणुका लढवतो याचे जे भेद आहेत ते भाजपला आता माहिती होणार आहे. सोबत आम आदमी पक्षाला असा स्ट्रॅटेजिस्ट गमवावा लागला, त्यामुळं आम आदमी पक्षाची ताकद सुद्धा कमी होणार आहे. आता राघव चड्डा हे राजकीय फेस म्हणून किंवा संदीप पाठक हे राजकीय स्ट्रॅटेजिस्ट म्हणून भाजपला त्यांचा फायदा होईल. पण या गोष्टी झाल्या राजकीय, पण जो मुद्दा मी तुम्हाला अतिशय महत्वाचा म्हणून सांगितला होता तो मुद्दा आहे अर्थकारणाचा, म्हणजे आर्थिक गोष्टींचा. आणि ज्या लोकांच्या भोवती आम आदमी पक्षाचं अर्थकारण फिरत होतं त्या लोकांनाच भाजपनं गळाला लावलंय असं दिसतंय. आता आम आदमी पक्ष असेल, भाजप असेल, काँग्रेस असेल, तृणमूल असेल किंवा कोणताही पक्ष असेल, या सर्व पक्षांना निवडणुका लढवण्यासाठी फंडिंग ही महत्वाची असते. आता फंडिंग कशा प्रकारे मिळते तर भ्रष्टाचारातून एक फंडिंग मिळते आणि दुसरी उद्योगपती या पक्षांना स्पॉन्सर करतात. म्हणजे भाजपला अदानी अंबानी कशा प्रकारे स्पॉन्सर करतात आणि त्या बदल्यात त्यांना खाणी असतील, बंदर असतील, विमानतळ असतील या गोष्टी कशा दिल्या जातात याची चर्चा आपण देशात कायमच ऐकत असतो. तसेच आम आदमी पक्षाचे जवळचे आणि त्यांना फंडिंग करणारे उद्योगपती हे राजेंद्र गुप्ता आणि अशोक मित्तल हे होते. आता हे दोघं सुद्धा राज्यसभेचे खासदार होते. आता आम आदमी पक्षाचं सरकार असलेल्या राज्यांमध्ये म्हणजे पंजाबमध्ये असेल किंवा दिल्लीमध्ये असेल, आम आदमी पक्ष फारसा काही भ्रष्टाचार करत नाही किंवा आम आदमी पक्ष या उद्योगपती लोकांना चुकीच्या पद्धतीने किंवा कायद्याच्या बाहेर जाऊन काही फेवर करत असेल असं मला अजिबात वाटत नाही आणि तशी कोणतीही गोष्ट आतापर्यंत समोर आलेली नाहीये. आता राघव चड्डांसोबत पक्ष सोडलेले हे अशोक मित्तल आणि राजेंद्र गुप्ता नेमके कोण आहेत तर हे दोघं सुद्धा राज्यसभेचे खासदार आहेत. पण या व्यतिरिक्त सुद्धा यांची एक ओळख आहे, म्हणजे राजेंद्र गुप्ता हे ट्रायडंट ग्रुपचे मालक आहेत. सोबतच टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये त्यांचं मोठं नाव आहे आणि अनेक वर्षांपासून ते भारतातले नावाजलेले उद्योगपती म्हणून ओळखले जातात. आता हे राजेंद्र गुप्ता आम आदमी पक्षाला फंडिंग करत होते आणि त्या बदल्यात त्यांना आम आदमी पक्षानं राज्यसभा दिली होती. हे काय आता झाकून लपून राहिलेलं नाहीये आणि या फंडिंगच्या जोरावरच वेगवेगळ्या राज्यांमधल्या निवडणुका आम आदमी पक्ष लढत होता हे सुद्धा आता सर्वांना माहिती आहे किंवा ते सुद्धा आता चोरून लपून काही राहिलेलं नाहीये. आता यातलं दुसरं नाव म्हणजे अशोक मित्तल. आता अशोक मित्तल हे लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे मालक आहेत किंवा पंजाब असेल, हरियाणा असेल या भागामध्ये ही युनिव्हर्सिटी अतिशय प्रसिद्ध आहे.
किंवा दिल्लीमध्ये सुद्धा ही युनिव्हर्सिटी अतिशय प्रसिद्ध आहे आणि या लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे ते मालक आहेत आणि वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये सुद्धा त्यांची मोठी गुंतवणूक असलेली आपल्याला बघायला मिळते. आता या अशोक मित्तलांवर गेल्या काही दिवसांपूर्वीच ईडीचा छापा पडला होता आणि या छाप्याला घाबरूनच ते भाजपमध्ये गेलेत असं सांगितलं जात आहे आणि ही शक्यता सुद्धा खूप मोठी आहे. कारण की राघव चड्डा हे सुद्धा ईडीच्या कारवाईला म्हणजे दारू घोटाळ्यातल्या ईडीच्या कारवाईला घाबरूनच भाजपमध्ये गेलेत असं सांगितलं जात आहे. त्यामुळं भाजप ईडीचा वापर असा रॅम्पंट पद्धतीनं करताना दिसतंय आणि त्यातून आपला राजकीय फायदा साधताना दिसतंय. आता राजेंद्र गुप्ता असतील किंवा अशोक मित्तल असतील या दोन्ही उद्योगपतींबद्दल मी तुम्हाला सांगितल्यानंतर तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल की भाजपनं राजकीय फायद्यासोबतच आम आदमी पक्षाचा आर्थिक कणा हा मोडलेला दिसतोय. म्हणजे येऊ घातलेल्या पंजाबच्या निवडणुका असतील किंवा गुजरातच्या निवडणुका असतील या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला खर्च करण्यासाठी पैसाच मिळू नये किंवा त्यांच्या ज्या आर्थिक नाड्या आहेत त्या आर्थिक नाड्या आपणच दाबाव्यात आणि त्या योगे आम आदमी पक्ष दुबळा होईल आणि त्याचा फायदा घेऊन आपण मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च करू आणि त्यातून आपण निवडणुका जिंकू असं भाजपला वाटतं. त्यामुळे राघव चड्डा असतील, संदीप पाठक असतील किंवा स्वाती मालीवाल असतील यांच्यासारख्या राजकीय लोकांना पक्षात घेऊन भाजपनं राजकीय डाव तर साधलाच आहे, पण मुख्य डाव या दोन उद्योगपतींना आपल्याकडे घेऊन आम आदमी पक्षाचं आर्थिक स्ट्रक्चर हे कोलॅप्स करण्याचा प्रयत्न भाजपनं केलेला आहे आणि या 7 खासदारांना फोडण्यामागं हे स्ट्रक्चर कोलॅप्स करणं हा मुख्य डाव आहे. आणि मीडियामध्ये या मुद्द्याची चर्चा अतिशय कमी होते. म्हणजे राघव चड्डा हे मोठे फेस आहेत त्यामुळं राघव चड्डांची चर्चा मीडियामधून होणं हे साहजिक आहे. पण भाजपनं हे 7 खासदार फोडण्यामागं सर्वात मोठा गेम हा या दोन उद्योगपतींना फोडण्याचा केलाय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर एवढे लोक फोडून भाजप पंजाबमध्ये सत्ता स्थापन करेल असं तुम्हाला वाटतं का? हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच राघव चड्डांनी आम आदमी पक्ष सोडून भाजप जॉईन करण्याचा जो निर्णय घेतलाय तो निर्णय योग्य असं तुम्हाला वाटतं का? हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.